पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाने जास्त का समस्त श्रोतेच्या चरणी नतमस्तक होऊन भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान आपण ऐकत आहोत. सुलोचना आख्या. भगवान परमात्माच्या समोरती सुलोचना जाण्याची आज्ञा आपल्या शिश्वराला म्हणजे आपल्या सासऱ्याला त्या ठिकाणी मागते आणि मागत असताना प्रथमतः वंदन केलं आणि म्हटले की मला ते शिर आणून द्या अशी विनंती केली. त्यावेळेला मंदोदरीने सांगितलं या बाबाच्या भानगडीत पडू नको आणि सांगत असताना नाथरायांनी सांगितलं की बाबा काय करा तर आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. जर आपलं उद्धार आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपणच त्या ठिकाणी कार्य करावं लागेल. ही भूमिका सांगितल्यानंतर सुलोचना माता असणाऱ्या रावणाच्या समोर ती उभा राहिल्या. रावणाला हात जोडून विनंती केली की मी आता भगवान परमात्म्याकडे जाते. किती स्पष्ट वक्ती सुलोचना. पहा, जीवनामध्ये माणसाने स्पष्ट बोलावं आणि स्पष्ट सुलोचना माता त्या ठिकाणी बोलतात की म्हणतात की मला रामाकडे जाऊ द्या. त्यावेळेला सुलोचना मातेसमोर ती रावण बोलत असताना विग्रह करतात आणि विग्रह करून म्हणतात की राम सीतातूर झालेला आहे, तू सुंदर आहेस आणि तू सुंदर असल्यामुळं तुझी अभिलाषा तुझी अपेक्षा या ठिकाणी राम धरतील असं ज्या वेळेला बोलले त्यावेळेला सुलोचना माता काय बोलतात ऐका. रावणाचे वचन सुलोचना अशोधन परम भ्रांत दशानन नेणे महिमान श्रीरामाचे. हे रावणाचं बोलणं सुलोचनेने ऐकल्या गेलं आणि ऐकल्याबरोबर ती सुलोचना माता हास्यवदन झाल्या, स्मितास्य केलं, मनामध्ये हसल्या. का हसल्या तर त्या म्हणतात रावण हा भ्रांत झाला. जीवनामध्ये भ्रांती अत्यंतिक घातक अशा प्रकारची असते आणि म्हणून सांगितलं गेलं रावण भ्रांत झालाय, याला रामाचा महिमा कळत नाहीये. राम काय आहे हा जगाचा नियंता परब्रह्म असलेला भगवान परमात्मा आहे, याचं महिमान या रामाला या ठिकाणी कळत नाही. म्हणून सुलोचना माता हास्यवदन झालेले आहेत. रामाच्या विषयी त्यावेळेला असणाऱ्या रावणाबरोबर ती बोलू लागल्या. श्रीराम परश्री सहोदर ज्यांचे नाम परम पवित्र नामे पावन चराचर श्री रघुवीर परब्रह्म. भगवान परमात्मा कसे आहे? परस्त्री सहोदर त्या ठिकाणी म्हणतात. हीच अवस्था त्या ठिकाणी आहे. भारतीय संस्कृती हेच या ठिकाणी सांगते दादा. परस्त्री ही माते समान त्या ठिकाणी माना. सुभेदाराची सून ज्या वेळेला माझ्या छत्रपतींसमोर ती त्या ठिकाणी आणल्या गेली, अर्पण करायला सुरुवात केली त्यावेळेला छत्रपती महाराजांचे शब्द आहेत, अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. हीच भूमिका माझ्या रामाची आहे. माझे भगवान परमात्मा प्रत्येक स्त्रीला माते समान त्या ठिकाणी मानताय आणि म्हणून तुला त्या रामाचा महिमा कळला नाही. तो राम अगोचर आहे, न कळणारा त्या रामाचा महिमा आहे आणि म्हणून भगवंताचा महिमा सुलोचना माता सांगू लागल्या. विकल्प नांदे रावणासी विकल्प नाही रामासी, बाप नातळे रघुवीरासी नाम जगासी तारक. रावणा तुझ्या मनामध्ये अशी इच्छा काय येते? सुलोचनाजी बोलतात की तुमच्या मनामध्ये अशी इच्छा काय येते तर तुमच्या मनामध्ये विकल्प आहे म्हणजे द्वैत भाव आहे. भगवान परमात्म्याकडे द्वैत भाव नाहीये, दुजे खंडीचे. भगवान परमात्म्याकडे जायचं असेल तर दुजं खंडावं लागेल. द्वैत नितूपणाची झाली बोलवण ही अवस्था या ठिकाणी प्राप्त झाली गेली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी सांगतात तुझ्या मनामध्ये द्वैत आहे, भगवंताकडे द्वैत नाही. का द्वैत नाही? भगवान परमात्मा सगळ्यांना सारखं त्या ठिकाणी समजतो. संत सांगतात उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या. ही भगवंताची भूमिका आहे. भगवान परमात्मा याच्यावर जीवावरती प्रत्येक जीव मात्रावरती अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवावरती सारखंच प्रेम त्या ठिकाणी करतात. हा भाव भगवंताचा आहे आणि तसंच प्रेम माझ्यावरती आहे. रावणा तुझ्यावरती सुद्धा प्रेम आहे पण तुला ते प्रेम त्या ठिकाणी कळलं नाही. का कळलं नाही तर तुझ्याकडे द्वैत भाव आहे म्हणून या ठिकाणी कळत नाहीये. भगवंताकडे द्वैत नाहीये. भगवान परमात्मा प्रत्येक स्त्रीला माते समान समजतात. मंदोदरीच्या असणाऱ्या सुलोचना माता बोलू लागल्या. ऐसे बोलता सुलोचना मंद
परी येऊनी जाना भेटावया रघुनंदना आज्ञापना देव मी. असं सांगितलं गेलं मंदोदरीने. बस झाला आता तुमचं बोलणं, खूप बोलताय म्हणले, आजपर्यंत ऐकून घेतला. मंदोदरी पुढं त्या ठिकाणी उभा राहिलेले आहे. रावणाला सांगितलं आता तिला जाण्याची आज्ञा द्यावी, कारण तिचा उद्धार यामध्येच आहे. नवे माझ्या पुत्राचा सुद्धा उद्धार यामध्येच आहे. आणि म्हणून मंदोदरीनं त्यावेळेला सांगितलं गेलं रावणा आज्ञा. कारण कसं आहे बरं का, आज्ञा दिल्याशिवाय जाता येत नसतं. पती आज्ञा, शिश्वर आज्ञा ही पाळलीच गेली पाहिजे. आजकाल ती राहती का नाही राहती याचा विचार करा. जाऊ दे, आपल्याला त्याकडे जायचं नाहीये. इकडं आज्ञा मागितली आणि आज्ञा मागून त्यावेळेला काय बोलू लागले, पुढं बोलतात, जाणोनिया भविष्य चिन्ह आज्ञा देता झाला रावण मग सुलोचना निघे आपण रामान मन करावया. जाणून या भविष्य चिन्ह, भविष्याचं चिन्ह त्या ठिकाणी जाणलं गेलं. काय भविष्य होतं, आपण शिर आणू शकणार नाही हेही भविष्य त्या ठिकाणी कोणाला माहिती होतं, रावणाला माहिती होतं. कारण त्याचं बोलणं म्हणजे काय, बोलाचीच कडीन बोलाचाच भात. जेवायचं कोणी ही अवस्था त्या ठिकाणी होती. आणि जाणून या भविष्य चिन्ह, आपणही त्याच मार्गामध्ये जाणार, असं दोन्ही अर्थानं समन्वय लावा. आपणही त्याच मार्गाने जाणार आहे ही भूमिका त्या ठिकाणी रावणाला माहिती होती. म्हणून रावण आज्ञापना देऊ लागला. करिता योगयाग कोटी स्वप्ने नव्हे श्रीराम भेटी तो श्रीराम आज देखेन दृष्टी हर्षे गोरटी चालली. भगवान परमात्म्याकडे सुलोचना माता निघाले. मनामध्ये विचार करतात, भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं हे सहजासहजीची गोष्ट नाहीये. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने लाभ हा पद्मनाभ जोडी आहे अवस्था या ठिकाणी. किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. हीच नाही, भगवान परमात्मा त्या ठिकाणी जो पुण्याचा साठा होता तो साठा जे संचित होतं तेच बहुत पुण्य फळा आले ही अवस्था या ठिकाणी प्राप्त झालेली. सुलोचना मातेने आनंद झालेला आहे. सुलोचना मातेने ते असणारं ते बाहू त्या इंद्रजिताच्या हातामध्ये घेतलेली आहे. आनंदानं आज भगवान परमात्म्याची भेट होणार आहे. आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. आज माझं भाग्य उजळलेलं आहे. जे याच्यासाठी अट्टहास जो केलेला होता तो अट्टहास आज या ठिकाणी फळाला आलाय. ही भूमिका त्या ठिकाणी सुलोचना मातेची झालेली आहे. आनंदानं भूमिका माता सुलोचना माता त्यावेळेला भगवंताकडे निघाल्या. कशा निघाल्या ऐका. हृदयी कवळणी भुजादंड पादचारी अति प्रचंड राम नामे गर्जोन वितंड ध्यान खंड रामाचे. हृदयामध्ये त्या ठिकाणी म्हणजे आपल्या छातीला ती असणाऱ्या आपल्या पतीची भुजा धरलेली. एक एक पाऊल टाकतायत आणि प्रत्येक पावलाला भगवंताच्या नामाचं स्मरण, श्रीराम जय राम जय जय राम असं नामाचं स्मरण त्या ठिकाणी करतायत. कारण ज्या वेळेला पाऊल टाकत असताना भगवंताचं नाम घेऊन आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला ते यज्ञ घडतं ही अवस्था. पावलो पावली यज्ञ घडे ही अवस्था आहे. त्या यज्ञाचं पुण्याची सामुग्री सुलोचना मातेची समाविष्ट होऊ लागलेली आहे. भगवंताच्या भेटीला धीर गंभीर अवस्थेमध्ये डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतायत. भगवंताची भेट होणार आहे, आनंद आहे. पती निमालेला हे दुःख आहे, हे दुःख घेऊन आनंद घेऊन त्यावेळेला सुलोचना माता भगवंताच्या भेटीला निघाल्या. म्हणतात वाजंत्रांच्या गडगर्जनी चालली सत्व शिरोमाणी वाजंत्री वाजताय सुलोचना माता. आता आपण काल वर्णन पाहून आलेलं आहे. पांढरी वस्त्र परिधान केलेले, पांढरा हार घातलेला आहे, मळवट भरलेला आहे, हातामध्ये ते असणारी भुजा घेतलेली आहे आणि सुलोचना माता त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. जात असताना तिथं वाजंत्री वाजू लागलेले आहे. भगवंताच्या नामाचा जय जयकार त्या ठिकाणी होतोय. अशा अवस्थेमध्ये सुलोचना माता भगवंताच्या दर्शनाला निघाल्या. म्हणतात सवे सखिया सांगातिनी राम रूप आणुनी ध्यानी सुलोचना एकनिष्ठ मनी राम स्मरणी चालली. बरोबरती सख्या घेतलेल्या सुलोचना मातेने बरोबरती सख्या घेतलेल्या आहेत. सख्या म्हणजे मैत्रिणी. पण त्याही मैत्रिणी काय करत असतात हो? त्याही मैत्रिणी काय करत होत्या तर भगवंताच्या नामाचं स्मरणच करत होत्या. विशेष आहे भाऊ, दोन स्त्रिया जर त्या ठिकाणी बरोबर ते चालल्या तर भगवंताचं नाम घेतील असं मला नाही वाटत.
पण या सुलोचनेच्या मैत्रिणी होत्या, संतांच्या मैत्रिणी त्या ठिकाणी होत्या, त्या भगवंताचं नाम त्या ठिकाणी घेत होत्या आणि त्या नावाची गर्जना त्या ठिकाणी होऊ लागलेली. सुलोचना एक एक पाऊल टाकते, भगवंताच्या दर्शनाला निघालेली आहे. म्हणतात देखता श्रीरामाचे कटक सुलोचनेची अतिहरिक आजे माझे भाग्य चोकर बुकुळ टिळक देखेना. सुलोचना मातेंचा एक एक पाऊल पुढं पडतोय. आलेले आहेत सुलोचना माता. कुठं आले आहेत? जिथं भगवान परमात्म्याचं कटक म्हणजे सैन्य थांबलेलं. नुसतं सैन्य बघितलं ते वानर ऋषी मंडळी वगैरे त्या ठिकाणी सुलोचना मातेने त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर ते आनंद झालेला आहे. आणि आनंद होऊन सुलोचना माता म्हणतात आजी माझे भाग्य उदयाला त्या ठिकाणी आलं. एवढा अट्टहास केला होता त्या भगवंताच्या दर्शनाचा. तो दिवस आज उगवलाय. आजी सुदीन दिवस त्या ठिकाणी म्हणावं आणि असा असणारा हा सुदीन दिवस माझ्या भाग्यामध्ये आलेला आहे आणि आता मला त्या भगवंताचं दर्शन होणार आहे. म्हणून सुलोचना मातेनं आनंद झाला. जय जयकारे गर्जन घालून करुणी गाली लोटांगण वंदावया श्रीरामचरण कर जोडून राहिली. जय जयकार केलाय भगवंताच्या नामाचा. लोटांगण त्या ठिकाणी घातले. एकदरिक प्रेमातेन परिप्रश्नेन सेवया या माध्यमातून सुलोचना मातेने त्या ठिकाणी भगवंताच्या कटकाला त्या असणाऱ्या सैन्याला नमस्कार केलं. कारण जे भगवंताचं सैन्य आहे, जे मग तिथं छोटंसं एखादं वानर असू देत किंवा तिथं सुग्रीव जे असू देत, अंगद जे असू देत, ते सगळे भगवंताचेच रूप आहेत. कारण त्यांना कुणाचं सामर्थ्य मिळालेलं, कुणाचं सानिध्य मिळालेलं, कुणाचं त्या ठिकाणी वास्तव्य मिळालेलं भगवंताचं मिळालेलं आहे. म्हणून ते प्रत्येक जण माझा राम आहे. ही भूमिका सुलोचना मातेने केलेली आहे. सुलोचना माते नतमस्तक झालेले आहेत. नतमस्तक होऊन त्या वेळेला भगवंताच्या दर्शनाला निघाल्या. म्हणतात वानरी देखिले सुलोचना रावणे सीता धाडली जाना सवी करोणे गर्जना राम राणा नमिला. वानरानं सुलोचना मातेनं बघितलं. भाव किती सुंदर त्या ठिकाणी वानराने उत्पन्न केला पहा. एकच अपेक्षा होती कुठली, कारण काय आहे बरं का, त्या वानरांच्या मनामध्ये एक अपेक्षा होती की आपली माता आपल्याकडं परत यावी. त्यांना नाही माहिती हो हे सगळं भगवंताचं नटनाट्य आहे. ते नाही माहिती केन प्रकारे माझी माता आपल्याकडे परत यावी. ही सुलोचना जी सुंदर त्या ठिकाणी दिसत होती. बरं त्या वानरांनी सीतेला पाहिलेलंही नव्हतं, आईसाहेबांना पाहिलेलं नव्हतं. वानरांना वाटलं रावण भिला, रावणाने सीता मातेला सोडून दिला आणि सीता माता चरण चालीना आपल्या पतीकडं रामाकडे येत आहेत असं त्या ठिकाणी वानरांना वाटलं आणि त्या वानर मंडळींनी नमस्कार करायला सुरुवात केली. म्हणतात वानर म्हणती रामराया जानकी आदी माया रावणे दिदले धाडोनिया युद्ध भया मानुनी. वानर म्हणतात भगवंता पहा हो, ते रावण भिलेलं आहे, त्याने सोडून दिली हो जानकी माया. माता आपल्या माता, आमच्या माता जानकी माता आपल्याकडे त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. भगवान परमात्मा पाहू लागले, प्रभू रामचंद्रजी पाहू लागलेले आहेत. पुढं काय झालं म्हणतात आय कोणी वानरांचे वचन काय बोले रघुनंदन रावण जिवंत असता जाण सीतापण देखोना. वानर मंडळी भगवंताच्या कडेला उभा राहिलेले आहेत. भगवान परमात्मा समोर उभा राहिलेले आहेत. भगवान परमात्म्याने पाहिले गेलं, वानर मंडळीने बोललेलं ऐकले गेलं, सीता मातेला सोडले असं त्या ठिकाणी वानर मंडळीने बोललेलं ऐकले गेलं. त्याच वेळेला वानर मंडळीला भगवान परमात्मा सांगू लागले अरे बाबांनो जरा थांबा, मी काय सांगतोय ते तुम्ही त्या ठिकाणी ऐका. जोपर्यंत रावण जिवंत आहे तोपर्यंत तो सीतेला सोडणार नाही. भगवान परमात्मा बोलतात पुरता वृत्तांत जाणोनी कोण येते विचारोनी समस्त स्वस्त होणी अवलोकोणी पहावेगी. भगवंताने सांगितलं गेलं. नाथराय भाव सांगून जातात. भगवंताच्या मुखातून एक भाव नाथरायने या ठिकाणी सांगितला गेला. पुरता वृत्तांत सांगोनी. कसं आहे बरं का, सगळं कळलं तर बोलावं, अर्ध बोललं की त्याचा विपरीत परिणाम होत असतो. भगवंत परमात्मा अरे बरोबर आहे, तुम्हाला आनंद झालाय, परंतु तुम्ही पुरता वृत्तांत त्या ठिकाणी जाणून घेतला पाहिजे होता. जावा कोण आहे, कुठली आहे. आता हे भगवंताला माहीत नव्हतं का हो?
सुलोचना हे भगवंताला माहिती नव्हतं का? माहिती होतं, पण तरी सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे की बाबा पुरता वृत्तांत जाणून घ्यावा. अर्धवट बोललं की ते कार्यभाग बिघडतो. भगवंताने सांगितलं गेलं कोण आहे पहा, जा त्याचा वृत्तांत काढा आणि मला सांगा. भगवान परमात्मा बोलू लागले, राम भक्तासी पायी पाप वासना सर्व कानावी तव सुलोचना येत पायी राम नाम गरजत. इकडे सुलोचना माता त्या ठिकाणी येऊ लागले. राम भक्तांच्या पायी पाप वासना त्या ठिकाणी नाही. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. ही भक्तांची अवस्था आहे. कोणीही दिसो त्याला भगवान परमात्मा म्हणायचा. प्रल्हादजींना विचारलं गेलं कुठे आहे तुमचा देव? प्रल्हादजीनं सांगितलं एरू म्हणे काष्टी पाषाणी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे. ही अवस्था आहे आणि याच अवस्थेमध्ये सर्वाभूती भगवंत मानत या सुलोचना माता भगवंताच्या दर्शनाला येऊ लागलेले आहेत. पुढे सांगतात, वानरी खालत्या केल्या मानात वाली सुलोचना घालून रामाची प्रदक्षिणा मस्तक भूमी ठेविले. सुलोचना माता येऊ लागलेले आहेत. वानर मंडळीने पाहिल्याबरोबर ती माना खाली घातल्या. कारण परस्त्री माते समान माना खाली घातलेल्या आहेत. सुलोचना माता त्या ठिकाणी आलेल्या आहेत. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांना प्रदक्षिणा घातली, नतमस्तक झाल्या, पाया पडल्या, भगवंता समोर ते हात जोडून उभा राहिल्या. म्हणतात हनुमंत म्हणे श्री रघुनाथा पहिलं हे इंद्रजिताची कांता सुलोचना पतिव्रता वंदनार्थ आली असे. हनुमंतांनी परिचय द्यायला सुरुवात केली. भगवान परमात्मा सांगू लागले, हनुमंतजी भगवंता पहा की समोर ती तुमच्या जी उभी राहिली आहे ना ती इंद्रजिताची कांता आहे. तिचं नाव सुलोचना आहे. एवढंच नाही सांगितलं दादा. हनुमंतजी परिचय करून देऊन असताना सांगतायत की पतिव्रता आहे. ज्या 5 पतिव्रता मानल्या गेल्या आहेत, गणल्या गेल्या आहेत, त्यामध्ये सुलोचनाजींचं नाव आहे. अशी ही पतिव्रता आहे. ती तुमच्या दर्शनाला आली आहे. हनुमंतांनी भगवंतांना सांगितलं तू तव कृपा पुसोनी पूर्ण मनोगत हिचे पुरवावे मनोरथ ऐसे हनुमंत बोलिला. संत किती दुवा असतात पहा. नाथाय फार सुंदर वर्णन या ठिकाणी करतात बघा हनुमंतरायाने. कारण भगवंताची भेट घडायची असेल तर संतांच्याच माध्यमातून घडते. बरं, हनुमंतरायांच्याच माध्यमातून सुलोचनाजींची भगवंताची भेट होणार आहे. आणि म्हणून हनुमंतजी त्या ठिकाणी बोलतात तव तू कृपाळू. भगवान परमात्मा तू कसा आहेस? तू कृपाळू आहेस, कनवाळू आहेस. तुमच्या भेटीला ही सुलोचना आली आणि तिचं मनोरथ आहे. तिच्या मनामधली इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुमची भेट व्हावी हीच त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून तिचं मनोरथ पूर्ण व्हावं, तिच्या मनामधली इच्छा पूर्ण करावी एवढीच माझी विनंती. हनुमंतरायांनी हात जोडले, भगवान परमात्म्याला प्रार्थना करू लागले. श्रीराम म्हणे ओ माये उठी उठी ओ सये इच्छा असेल ती बोल स्वये पुरमेण जाये निज धामा. भगवान परमात्म्याने पाहिल्या गेलं. सुलोचना माता नतमस्तक झालेल्या आहेत, पाया पडतायत भगवंताच्या. या बघितल्या गेल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. पहा किती सुंदर भगवान परमात्मा त्या ठिकाणी बोलतात. उठी उठी ओ माये. आई आहे, ही आई आहे, जगाचा नियंता असणारा. काय या भगवंताचं कोणच कळत नाही हो. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे गोडे. यशोदेसी म्हणे माता नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे पुढे. हा जगाचा मालक असणारा, नियंता असणारा हा भगवान परमात्मा त्या असणाऱ्या सुलोचनाजींना म्हणतायत उठी उठी ओ माये. तुझं काय मनोरथ आहे मला सांगावं. भगवान परमात्मा बोलू लागले. ऐसे त्रिवार बोलता सुलोचना उठली तत्वता हृदयी भुजा दंड सता श्री रघुनाथा स्तवन करी. असं त्या ठिकाणी बोलले गेले. भगवान परमात्मा त्रिवार बोलले, 3 वेळा म्हणले उठी उठी ओ माये. उठ, तुझ्या मनामधलं मनोरथ काय आहे हे मला या ठिकाणी सांगावं. भगवान परमात्म्याने सांगितलं गेलं, बोलल्या गेले. सुलोचना माता उभ्या राहिल्या.
ती असणारी भुजा आपल्या छातीला धरली गेलेली आहे आणि धरून हात जोडून त्यावेळेला भगवंताला काय प्रार्थना करतात ऐका. जय जय ओ श्रीरामा भक्त कामपद्रुमा मी शरण आले मेघश्यामा चरण महिमा कोण जाणे. भगवान परमात्म्याची स्तुती करायला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. जय जय ओ श्रीरामा. हे भगवान परमात्मा जय जय तुमचा जय जयकार या ठिकाणी असो. भक्त काम कल्पद्रुमा भक्ताच्या मनामधली जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करणारा भगवान परमात्मा तुम्ही. भक्तांनी मनोरथ त्या ठिकाणी धरावं आणि ते भगवंताशी सादर करावं. पण त्यासाठी काय असावं लागतं? भगवंताचं भक्त असावं लागतं. भक्तायसे जाणा जे देही उदास गेले अशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. असे भक्त ज्या वेळेला भगवान परमात्म्याकडे मागणी करतात, भगवान परमात्म्याच्या पायाशी नतमस्तक होतात, त्यावेळेला त्या भगवान परमात्मा त्यांचे काम करण्यासाठी तिष्ठत उभा असतो. तिष्ठे भाव भक्ती देखोन या. ही भक्ती बघून त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा असतात. असे हे भक्त काम कल्पद्रुमा मी तुमच्या पायाशी नतमस्तक झाले. माझी एकच मागणी हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा जगा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. त्या असणाऱ्या सुलोचना माता भगवंताकडे प्रार्थना करू लागल्या. मी तुझा शरण वाणरी इंद्रजिताचे शिरधान आणले ते देवोनी आपण सनाथ मजला करावे. मला सनाथ करावं. मी तुमच्या पायाशी नतमस्तक या ठिकाणी झाल्या गेलेल्या आहे. मला सनाथ करावं. आतापर्यंत मी अनाथ होते. कारण काय? अनाथ अपराधी पतिता गळा परी पाया वेगळा नका करू. आम्ही अनाथ होतो. कुठे तो भगवान परमात्मा नाही माहिती. आज तुमचं दर्शन मला या ठिकाणी झालं गेलेलं आहे आणि म्हणून आज मला सनाथ करावं. एकच विनंती माझी. एक विनंती त्या ठिकाणी सुलोचना माता करू लागल्या. भेट व्हावे सौमित्रा तो आस्वानंद सोयरा द्यावे इंद्रजिताच्या शिराविताच्या रात्रीन. काय भाव आहे पहा दादा हो. सुलोचना मातेचा भाव त्या ठिकाणी पहा. ज्याने आपल्या पतीला मारलं त्याच्या भेटण्याची पहिल्यांदा अपेक्षा त्या ठिकाणी केली. भेटावे सौमित्रा. तो कसा आहे? तो आमचा सोयरा आहे. आनंद सोयरा. त्याने आम्हाला आनंद या ठिकाणी मिळवून दिला. प्रपंच सोडल्याशिवाय भगवान परमात्मा कळत नाही दादा. भगवान परमात्म्याकडे काय मागावं हे या ठिकाणी कळत नाही. सोडला होता प्रपंच म्हणून त्या सुलोचना मातेंची अवस्था या ठिकाणी झाल्या गेलेली आहे. पहा केवढा मोठा भाव आहे. ज्याने आपल्या पतीला मारले त्याचे मला पहिल्यांदा भेट द्यावी. तो आम्हाला सोयरा आहे. का सोयरा तो आहे? तर त्याने आम्हाला भगवान परमात्म्याचा माझ्या पतीला आतापर्यंत आमचा जो उद्धार होतोय ना तो उद्धार त्या सौमित्रामुळे त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून पहिल्यांदा आम्हाला त्यांना त्या ठिकाणी भेटावं. पहिल्यांदा शीर मागितलं नाही. पहिल्यांदा कुणाला भेट करून द्यावी? सौमित्राची भेट करून द्यावी. नंतर पदर पसरला आणि पदर पसरून त्या ठिकाणी म्हणतात मग माझ्या पतीचं शीर मला द्यावं. कारण त्याच्याशिवाय आमचा उद्धार त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून त्या पतीचं शीर मला द्यावं अशी विनंती त्या ठिकाणी सुलोचना माता करू लागल्या. मी तव तुझी कन्यका जागा तृषीर देऊळी देखा बळवंत तारी रघुनायका कमी माझे कमी. मी तव तुझी कन्या. भगवंता मी तुझी कन्या आहे. आणि वडिलांचं मुलीवरती इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं. ते प्रेम त्या ठिकाणी सांगता येत नाही दादा. फार सुंदर अशा प्रकारचं वडिलांमध्ये आणि मुलीमधल्या प्रेमाचं वर्णन करता येत नाही. ज्या वेळेला कन्या सासरी जायला त्या ठिकाणी निघते ना त्यावेळेला ती आईच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी पडून त्या ठिकाणी रडते. बहिणीच्या गळ्यामध्ये पडून रडते. भावाच्या गळ्यामध्ये पडून रडते. बापाच्या गळ्यामध्ये ज्या वेळेला पडून रडायला सुरुवात करते त्यावेळेला बापाच्या डोळ्यातून अश्रू येत नाही. पण बाप इतका आतून दाटून आलेला असतो.
कंठ दाटून आलेला असतो, पण त्याला प्रगट करता येत नाही. प्रगट का करत नाही? तर माझ्या मुलीला दुःख होईल म्हणून तो त्या ठिकाणी प्रगट करत नाही. पण ज्या वेळेला मुलगी गाडीमध्ये बसते आणि निघून जाते, बाप एका कोपऱ्यामध्ये जातो आणि कोपऱ्यामध्ये जाऊन ठाय बोचलून रडतो. दादा, हे आई त्या असणाऱ्या मुलीचं आणि बापाचं प्रेम आहे. इथं नातं जोडलंय सुलोचना मातेनी. मी तुमची मुलगी आहे आणि मुलीचं त्या ठिकाणी मनोगत तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करावं. पुढं बोलती, द्यावे जामाताच्या, तुमच्या जावयाचं शीर त्या ठिकाणी तुमच्याकडं आलंय. भाव असा आहे दादा, का नाथरायने ठिकाणी जामात म्हणून त्या ठिकाणी वर्णन करावं? कारण आपल्याकडे एक म्हण आहे बघा, जावयाची जात. जावयाची जात अशीच असते हो. तो वागलाय तुमच्याशी दुष्ट, पण आता तो निमालाय, तो माझा पती आहे आणि म्हणून त्याचं शीर मला द्यावं अशी विनंती त्या ठिकाणी सुलोचना माता करू लागल्या. ऐसे ही सुलोचना मातेचं वचन भगवान परमात्म्याने ऐकलं गेलं. जिथं आई म्हणजे बापाचं आणि लेकीचं नातं जोडलं हे भगवान परमात्म्याने ऐकल्यानंतर भगवान परमात्म्याची अवस्था काय झाली असेल हो? अव्हा कृपाळवे कनवाळवे प्रेम करणारा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा याच्यावरती जगावरती याच्यावरती सगळ्यांवरती प्रेम करणारा भगवान परमात्मा आहे. सुलोचना मातेचं हे बोलणं त्या ठिकाणी ऐकलं गेलं. कवळला त्या ठिकाणी राणा म्हटले त्या ठिकाणी भगवान परमात्मा कळवळलं. भगवंतामध्ये, भगवंताच्या पोटामध्ये कळवळा निर्माण झाला आणि भगवान परमात्मा काय बोलू लागले? या ठिकाणी सांगितलेलं. आता पहा भगवान परमात्म्याची अवस्था कशी, कसा भगवान परमात्मा सगळ्यांना घेऊन चालतो. सगळ्यांना. आता निर्णय कोणी द्यायचा आहे? भगवंतानीच द्यायचा आहे. त्याच्याविषयी कोणी शंका घेईल का? हो, नाही घेणार. तरी सुद्धा अहो सुग्रीवा, पहिल्यांदा वनरा राजांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं, त्याच्यानंतर जांबुवंतांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं. नळ, नीळ, अंगद आदी करून सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि भगवान परमात्मा म्हणतात सुग्रीवाचं ते असणाऱ्या इंद्रजिताचं शीर या ठिकाणी मागते. भगवान परमात्मा सगळ्यांशी संवाद साधू लागले. हे या ठिकाणी सांगितलं गेलं हे रामराज्य आहे. या रामराज्यामध्ये बघा, भगवंताच्या राज्यामध्ये कसं रामराज्य झाले. रामराज्य आता काय उणे आम्हास होणार आहे रामराज्य, पण तरी सुद्धा हे रामाचं राज्य आहे. इथं जो याचक आहे ते याचकाला, कारण तो याचक कसा आलाय? विनीत होऊन आलेला आहे आणि म्हणून त्याचं शीर त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. भगवान परमात्मा बोलतात, या ठिकाणी सांगितलं गेलं. असं ज्या वेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, भगवान परमात्म्याने निर्णय देऊन टाकला की द्यायचं शीर द्या. त्याच वेळेला सुग्रीवजी पुढे आलेले जे वानरनाथ आहेत ते म्हणतात, तुम्हाला कसं कळलं इथं शीर आहे ते? तुम्हाला कसं कळलं? हा वृत्तांत मला सांगावा. त्यावेळेला सुग्रीवानी सुलोचना मातेना बोलायला सुरुवात केली. या ठिकाणी सांगितलं गेलं शीर आणले वानरी, वानराने शीर आणले. हा वृत्तांत तुम्हाला या ठिकाणी कसा कळला? भुजेवरती तुम्ही किंवा त्या छातीला तुम्ही ते शीर या ठिकाणी धरल्या गेलेलं आहे, तोही वृत्तांत कळवा. किंवा तो या ठिकाणी ते खाली ठेवलं सुलोचना मातेनी आणि बोलू लागल्या,
सुलोचना मातेने इतिवृत्तांत सांगायला सुरुवात केली. माझ्या पतीचे ते असणारी भुजा त्या ठिकाणी उडाली, माझ्या असणाऱ्या अंगणामध्ये त्या ठिकाणी येऊन पडली. ते अंगण कसं होतं? पाचवंत भूमीचं अंगण त्या ठिकाणी होतं आणि त्यावरती त्या असणाऱ्या हाताने त्यावेळेला लिहायला सुरुवात केली. काय लिहिलं? याच असणाऱ्या भुजदंडाने जे मी हृदयावरती त्या ठिकाणी लिहिलेलं ना, त्याच हृदयावरती असणाऱ्या त्या भुजेनं त्या ठिकाणी त्या पाचबद्ध भूमीवरती सविस्तर असा वृत्तांत लिहिलेला होता. तो वृत्तांत मी या ठिकाणी वाचला. सुलोचना माता बोलतात, सांगितलं गेलं. त्याच वेळेला सुग्रीवजी बोलले गेले, तोंडीचे तोंडी. या ठिकाणी पहा कसं आहे बरं का, थोडीशी शंका येण्याची शक्यता या ठिकाणी असते, पण भगवान परमात्मा प्रत्येक शंकेचं निरसन करून त्या ठिकाणी पुढे जातात. म्हणून ह्या ओव्या नाथरायने या ठिकाणी टाकल्या. त्या असणारे सुग्रीवीर म्हणतात तोंडीच्या तोंडी व्यवहार त्या ठिकाणी चालत नाही, याला काहीतरी प्रमाण पाहिजे. प्रमाण काय देतात? या ठिकाणी सांगितलं गेलं, इथं मला प्रमाण पाहिजे. सुग्रीवजींनी सांगितलं गेलं, हे जे शीर आहे ना, हे शीर त्या ठिकाणी प्रत्यक्ष बोलेल, तेच महती या ठिकाणी सांगेल. काय सांगेल? तुझे पातिव्रत्य सांगेल. आता इथं सुलोचना मातेंचं पातिव्रत्य सर्वांसमोरचे प्रकट त्या ठिकाणी करायचं होतं, म्हणून ही भगवंताची गमया असावी. आणि म्हणून त्या ठिकाणी बोलतात की तुमचं पातिव्रत्य या शिराने सांगावं, असं त्यावेळेला सुग्रीवजी बोललेले आहे. ते असणार इंद्रजिताचं शिर झाकलेलं होतं, ते समोरती आणल्या गेलेलं आहे. एका पाटावरती त्या ठिकाणी ते शिर ठेवल्या गेलेले, त्याच्यावरचं वस्त्र दूर केल्या गेलं. आणि वस्त्र दूर केल्यानंतर आपल्या पतीचं शिर ज्या वेळेला सुलोचना मातेने पाहिल्या गेलं, आनंद झाला. काय बोलतात? सुलोचना मातेने ते शीर हातामध्ये घेतले, त्याच्यावरचे केस थोडेसे बाजूला त्या ठिकाणी केले गेले, लागलेला मळ त्या ठिकाणी थोडासा बाजू त्या ठिकाणी केलेला गेला. अगदी प्रेमाने आपल्या पतीच्या शिराला त्यावेळेला सुलोचना माता काय बोलतात ऐका. सुलोचना मातेने पद्मासन घातलेला आहे, दिव्य दृष्टी लावल्या गेलेली आहे. समोर त्या ठिकाणी ते शीर ठेवल्या गेलेलं आहे, समोर ती भुजा त्या ठिकाणी ठेवल्या गेलेली आहे. आणि हात जोडून अधोरेखित डोळे करून सुलोचना माता काय बोलू लागल्या. सांगितलं गेलं, सुलोचना माता बोलतात, अहो स्वामी इंद्रजित, हो पतिदेवा, वंदनानं तुमचं शीर त्या ठिकाणी घेऊन गेले ना, त्याचा राग मनामध्ये धरू नका. ज्या वेळेला शिरछेद झाला त्यावेळेला त्या वंदनाने ते शीर उचललेलं होतं आणि भगवंतापाशी त्या ठिकाणी घेऊन आलेलं होतं. तो राग मनामध्ये त्या ठिकाणी धरू नका. आपल्या पतीला विनंती, त्या असणाऱ्या मृत शरीराच्या शिराला विनंती त्या ठिकाणी करतायत. भगवंताचा महिमा ऐका. मी तवा तुझी निज दासी प्रतारणाना करावी मजसी साक्ष देवोनी वनरासी पतिव्रतापणासी साच करी. मी
पतिव्रतेचं वाण या ठिकाणी मांडते, तुमच्या समोर हात जोडून या ठिकाणी बोलते, मी तव तुझी दासी, ही पतिव्रता याची साक्ष या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून माझी प्रतारणा या ठिकाणी करू नका. आजपर्यंत जे आपलं नातं होतं ना, तेच नातं या ठिकाणी पुढे वृद्धिंगत व्हावं म्हणून त्या शिराला विनंती सुलोचना माता करू लागल्या. वानरी मांडीली माझी छळना, तुझं वाचून सांगू कमळा, से बोलोनी सुलोचना करीन म्हणास्तेसी. सुख कोणाला सांगावं आणि दुःख कोणाला सांगावं? तुम्हालाच सांगावं. आतापर्यंत आपली अवस्था अशा प्रकारचीच त्या ठिकाणी होती. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते. सुलोचना माता त्या ठिकाणी बोलतात, आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते, माझ्या विनंतीला मान द्यावा, इथं उत्तर द्यावं, अशी भूमिका त्या ठिकाणी सुलोचना माता मांडू लागल्या. नाना परी उपचारी शिरा लागी, प्रार्थना करी शिरण बोले निर्धारी, मग अंतरी विचारित. नाना प्रकारचा उपचार त्या ठिकाणी करतायत, नाना प्रकारच्या विनंती त्या ठिकाणी करतायत, पाया पडतायत, नतमस्तक होतायत. हे तुम्ही माझ्या पतिव्रतेची साक्ष या ठिकाणी द्या, असं त्या ठिकाणी सुलोचना माता बोलतायत. तरी सुद्धा ती शिरकाही बोलत नाही. अवस्था ज्या वेळेला बघितल्या गेली त्यावेळेला सुलोचना माता निर्वाणीचं शस्त्र, निर्वाणीची भाषा त्या ठिकाणी बोलतात. काय बोलतात ऐका. एका शूद्र भावाविण वरपंगी उपचार जाण, करताना बोले शिरापण, आता सदीपण धावल्यासी. या ठिकाणी सांगितलेलं वरकंडी उपचार त्या ठिकाणी बोलून काय उपयोग नाही. बघितलं गेलं, विनंती करून बघितलं गेलं, पण वरकंडी उपचार करून त्या ठिकाणी त्याचा उपयोग होत नाही. याला काय करावं लागेल? आता माझा पतिव्रतेचं त्या ठिकाणी काय करावं लागेल? ते असणारं पातिव्रत्यच त्या ठिकाणी काय करावं लागेल तर वापरावं लागेल. पतीची सत्ता, ही पतिव्रतेची सत्ता ही देवावरती सुद्धा सत्ता असते, आणि ती सत्ता आज या ठिकाणी मला वापरावी लागेल. म्हणून सुलोचना माता आपलं पातिव्रत्य बोलू लागल्या. जरी मी सत्य पतिव्रता, असेन साचार तत्वता, तरी साक्ष देव माझ्या भरता, श्री रघुनाथा समक्ष. या ठिकाणी सांगितलं गेलं, जर मी पतिव्रता असेल तर बस, बाकीचा भाव मला माहिती नाही. सुलोचना माता त्या ठिकाणी म्हणतात, तर या शिराने साक्ष या ठिकाणी द्यावी, त्यांनी बोलावं. आणि हे कुणासमोरती बोलावं? भगवंतासमोरती त्या ठिकाणी बोलावं. कुणापाशी न्याय मागायचा आहे? भगवंतापाशी त्या ठिकाणी न्याय मागायचा आहे. भगवंतासमोरती त्या ठिकाणी बोलावं अशी विनंती. आपलं पातिव्रत्य सुलोचना मातेने पणाला लावलं आणि बोलू लागल्या. तरी आपण म्हणे मी पतिव्रता असेन, इंद्रजिता तुझं वाचून शेषा समान सर्वही. या ठिकाणी सांगितलं गेलं, सबाह्य अभ्यंतरी, आतून आणि बाहेरून. पतिव्रता आतूनही असलं पाहिजे आणि बाहेरूनही त्या ठिकाणी, म्हणजे जे काही ठाण मान गुण लावण्य त्या ठिकाणी सांगितले गेले त्या माध्यमातून त्या ठिकाणी पातिव्रत्य प्रगट त्या ठिकाणी झालं पाहिजे. माझ्या अंगामध्ये अंतर्बाह्य त्या ठिकाणी जर पातिव्रत्य असेल तर हे असणाऱ्या इंद्रजिताच्या शिरा हे साक्ष या ठिकाणी द्यावं, कारण मी तुमची पत्नी आहे, तुमची पतिव्रता आहे, त्याची साक्ष मला या ठिकाणी मिळावी. सुलोचना माता बोलू लागल्या. साक्ष बोलावी प्रखर, बोला चैतन हे शिर, पतिव्रता साचार सुलोचना. या ठिकाणी सांगितलं गेलं अशी साक्ष आता सत्वर या ठिकाणी बोला. हीच अवस्था त्या ठिकाणी. आता मला दुसरं तिसरं काही माहिती नाही. तिने पातिव्रत्य त्या ठिकाणी पणाला लावलं. आता ते शिर काय बोलू लागलं ऐका. ऐकत सतीचे उत्तर थरथरले अचेतन शिर, देखता श्री रामचंद्र साक्ष साचार अनुवादे. सुलोचना मातेचं निर्वाणीचं बोलणं त्या ठिकाणी त्या असणाऱ्या शिरांनी ऐकलं गेलं. ते इंद्रजिताचं अचेतन शिर थर 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 कापू लागलं. त्या असणाऱ्या पाटावरती त्या ठिकाणी ते
थरथर कापू लागलेले आहे. धीर गंभीर आवाजामध्ये त्या शिरातून एक एक वाक्य त्या ठिकाणी येऊ लागलेलं आहे. सुलोचना मातेचं पातिव्रत्य सांगू लागलं. काय सांगताय का? जैसा रामचंद्र सत्य सत्य तैसे सुलोचनेचे पातिव्रत्य जणोनी आई खंडूत कार्य निश्चित करी स्वामी. शीर बोलतय राव, ऐका. म्हणतंय जैसा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र सत्य आहे. जगामध्ये सत्य एकच आहे. काय सत्य आहे? भगवान परमात्माच सत्य आहे, बाकीचं असत्य आहे. तसं सुलोचनेचं पातिव्रत्य हे सत्य आहे. ते अंतर्बाह्य भूमिकेमध्ये पातिव्रत्य आहे. शीर त्या ठिकाणी बोलल्या गेलेलं हे ऐकलं सगळ्यांनी. पुढं काय झालं म्हणतात. ऐशी साक्ष घेता शिर वानर केला जय जयकार सुखावला श्रीरामचंद्र चित्तातुर लक्ष्मण. ऐशी साक्ष देता शीर वानरी केला जय जयकार बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. वानराने जय जयकार या ठिकाणी केला. ऐशी साक्ष देता शीर. आनंद झाला. सुलोचना मातेचं पातिव्रत्य आज या ठिकाणी प्रगट झाल्या गेलेलं आहे. वानर मंडळींनी जय जयकार केला. सगळ्यांना आनंद झाला. पुढे काय झालं. केवळ चेतन शिर साक्ष बदले पैसाचार. ओहो. संतोषोने श्रीरामचंद्र काय हुंकार बोलत. एक अचेतन शीर ज्याच्यामध्ये प्राण नाही, ज्याच्यातला प्राण निघून गेला ते शीर या ठिकाणी जर ज्या वेळेला हे साक्ष देते, हे ज्या वेळेला भगवान परमात्म्याने पाहिलं गेलं, वानर मंडळीने पाहिलं गेलं, आता भगवान परमात्म्याचं हृदय द्रवित झालेलं आहे. भगवान परमात्मा बोलू लागले. रघुनंदन बळे सुलोचने काय इच्छा ते बोलणे. काय मागसी ते देईन साजणे प्रसन्न वदने बोलिला. भगवान परमात्माचं अंतःकरण द्रवित झालंय. भगवान परमात्मा बोलू लागले. हे साजने, हे सुलोचने, अगं काय पाहिजे ते माग. जगाचा स्वामी आहे, नियंता आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा माझा भगवान परमात्मा आहे. आणि तेव्हा भगवान परमात्मा सुलोचनेला म्हणतात तुला काय पाहिजे असेल ते माग. असं ज्या वेळेला बोलले त्यावेळेला काय मागितलं, काय झालं ऐका. सुलोचना म्हणे गासे रामा भक्त नाम ध्रुवा पतिशीर देऊनी आम्हा पुनर्जन्म देऊ नको. या ठिकाणी सांगितलं गेलं काय माग म्हटल्यानंतर, माग म्हटल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी देणार आहे. हो न देताय का? हो भगवान परमात्मा देतोय. मागायचं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा देणारच त्या ठिकाणी. पण सुलोचना काय मागते. हे भक्त काम कल्पद्रुमा असणाऱ्या भगवान परमात्मा एकच कर. काय कर. ते माझं असणाऱ्या पतीचं शीर मला परत दे. आणि आम्ही कशामध्ये अडकलोय. आम्ही एकाच ठिकाणी त्या ठिकाणी अडकलोय. कशात अडकलोय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे. यातून आम्हाला सोडायचंय. यातूनच आमची मुक्ती त्या ठिकाणी करायची आहे. आणि हेच त्या ठिकाणी द्या. यासाठी केला होता हाच शेवटचा दिस गोडवावा. आता निश्चिंतीने पावलं विसावा. खुंटली आधावा तृष्णेची आमची तृष्णेची धाव खुंटू दे. नाव मंगळाचे तेने गुणे. बस आमची एवढीच अवस्था त्या ठिकाणी. एवढंच कर भगवान परमात्मा. म्हणून भगवान परमात्म्याकडे काय मागावं. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा जगा गुण गायी नावडी. हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. बस बाकी काही मागणं नाही देवा. सुलोचनाजी बोलू लागल्या. तुझ्या चरणी अक्षय वास तुझ्या नामी दृढ विश्वास. हेची देवोणी आम्हास निज धामास बोलणी. काय झालं पाहिजे. सुलोचना माता म्हणतात तुमच्या नामामध्ये आमचा दृढ विश्वास त्या ठिकाणी राहिला पाहिजे.
कारण भगवंताचं नाव निश्चयाने जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा मुक्तीकडे त्या ठिकाणी घेत नाही. आपण भगवंताचं नाव घेतो, कधी घेतो? अडचण पडली की भगवंताचं नाव घेतो. अडचणीत भगवंताचं नाव घेतले की भगवान परमात्मा तेवढंच अडचणीतून तुम्हाला बाहेर काढेल. पण हे जे या फेऱ्यामध्ये आपण सापडलेलो आहे त्या फेऱ्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर दृढ निश्चयाने भगवान परमात्म्याचं नाव घेतलं पाहिजे. कारण भगवान निश्चयाने जोपर्यंत आपल्या नामात, म्हणून आमचं काय करतं, आमचा निश्चय त्या ठिकाणी कर. सुलोचना माता भगवंताला मागणी करतात. निश्चय कोण करून देतं? भगवान परमात्मा त्या ठिकाणी निश्चय करून देतात. तेवढंच की नाम घेण्याचं सामर्थ्य असावं आणि अंतःकाळी तुमचं नाव आमच्या ओठावरती त्या ठिकाणी असावं, एवढीच अपेक्षा आमची सुलोचना माता बोलतात. भगवान परमात्मा त्या ठिकाणी द्रवले गेले, आनंद वाटला. भक्त त्या ठिकाणी भेटलेले, भक्त ऐसे जाणा ते देहुदास गेले, अशा पाश निवारून असे भक्त भेटल्यानंतर भगवान परमात्म्याला आनंद होतो. द्रवला राम राणा, काय आशीर्वाद देऊ लागले. आणि भगवान परमात्मा बोलू लागले. काय करतील सांगता येत नाही. ही अवस्था या ठिकाणी झाले. इतके हृदयामध्ये द्रवले आणि त्याच वेळेला भगवान परमात्मा बोलतात, आता उठवीन इंद्रजिता. मनामध्ये शंका आपल्या आली, अध्याय वाढतोय. कारण इंद्रजित उठला की पुन्हा काय खरं नाही, अवस्था आहे त्या ठिकाणी. पण भगवान परमात्मा म्हणतात, आता मी इंद्रजितांना उठवेन. अशी ज्या वेळेला भगवान परमात्मा बोलले त्या वेळेला काय झालं. त्यावेळेला हनुमंतराय त्या ठिकाणी उठल्या गेले. स्वामी, तुमचा परोपकार बाद झाला. म्हटले, बाद झाला. आम्ही किती आवडलो तुम्हाला माहितीये का? त्या लक्ष्मणाला हातावरती घेतलं, ते लक्ष्मण तिथलं बाण सोडत होतं. त्या लक्ष्मणाला इतके बाण लागले, त्या छातीत लागले, डोक्यात लागले, खाली पडलं, त्याला उठवलं आणि त्या इंद्रजिताला आम्ही मारलंय. किती कष्ट घेतले आमच्या, आम्हाला माहिती. तुम्हाला काय माहिती? इथं दगडावरती तुम्ही बसलाय. बाद झाला तुमचा परोपकार. भाव असा आहे, इथं अधिकार संतांचा आहे. भगवंताशी बोलण्याचा, भगवंताला समजून सांगण्याचा अधिकार हा संतांना आहे. कारण संताचंच बोलणं भगवान परमात्मा ऐकतात. आणि म्हणून हनुमंतराय म्हणतात, भगवंता तुमचा परोपकार बाद झाला, थांबा जरा. भगवंताला हनुमंतजी बोलू लागले. वचन प्रमाण स्वामीने करोनी आपण आज्ञापण द्यावे सुलोचने. या ठिकाणी सांगितलेले लक्ष्मणजी म्हटले, बस भगवान परमात्मा. कारण माहिती होतं. आता कसं आहे बघा, आता भगवान परमात्म्याच्या जर मनात आलं असतात ते हे कसं आहे, दोन भाव त्या ठिकाणी धरून चला. केले रामायण रामाज, त्याप्रमाणेही चाललं पाहिजे. म्हणून लक्ष्मणजी बोलतात की हनुमंतांनी जे सांगितले ते प्रमाण त्या ठिकाणी माना आणि या सुलोचनेची आता बोलवण करा, म्हणजे शिर देऊन टाका. भगवंताला सांगितलं. सुग्रीव बोले सुलोचने प्रती शिर घेऊनी निघत्वारी ती विलंबन करावाये अरथी जाई निश्चिती निजवाये. सुग्रीवजी बोलतात, बाई तू उचलशील, जा बरं आता तू. इथं काय घडेल सांगता येत नाही, म्हणून लवकरात लवकर तू इथून जा. ते शिर न्यायचंय ना, घेऊन जा. सुग्रीवजीने सांगितलं. ऐसे ऐकता वचन शिराभुजा दंड खवळून श्रीरामा नमस्कार
अशा प्रकारे त्या ठिकाणी असे 4 वेळेला बोलल्या गेली. सुलोचनेने शीर घेतलं, भुजदंड घेतला, भगवंताला प्रदक्षिणा केली. सुलोचना माता बोलू लागल्या. ऐके स्वामी रघुनाथा, आजचा दिवस ओहो. युद्धवारा, पूर्ण करावी सर्वथा, वानरा पले आवरावे. भगवान परमात्म्याला जाता जाता सुलोचना मातेने विनंती केली, भगवंता एक विनंती आहे तुमच्या पायापाशी. काय करा, आजच्या दिवस युद्ध थांबवा. वानर मंडळींना त्या ठिकाणी आवरा. उद्यापासून युद्ध चालू झालं तर माझं काहीही म्हणणं नाही, पण आज ही माझ्या पतिदेवाला इंद्रजिताला श्रद्धांजली म्हणून वानर मंडळींना थांबवावं विनंती त्या ठिकाणी सुलोचना माता भगवंताला करू लागल्या. अवश्य रघुनंदन करी सुग्रीवा ज्ञापन, आजचा दिवस वानरगण रणबंधनान जावे. अवश्य भगवान परमात्म्याने सांगितलेले सुग्रीवाला आज्ञा त्या ठिकाणी दिल्या गेली. आजचा दिवस रणकंदन करू नका म्हणून त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं गेलं. ऐसा होता सुलोचना, भुजदंड आणि शिरदाना, मस्तकी वाहो निर्णांगणा, निकुंभळे जाणा जाती झाली. असो असा आता त्या सुलोचनेने ते शीर घेतलं, भुजदंड घेतलं, सगळ्यांना नमस्कार केला आणि सुलोचना निकुंभळेकडे गेले. म्हणतात सर्व सखिया समवेत, राम नामे गर्जत, चरण चालले कुंभळेत, आले जेत धडवते. असं अशा प्रकारे त्या ठिकाणी चरण चालानं निघालेले बरोबर ते आपल्या सख्यानं घेतलेले भगवंताच्या नामस्मरण त्या ठिकाणी करतात. जिथं असणार इंद्रजिताचं धड होतं तिथं सुलोचना माता आल्या. म्हणतात शिरदोडानी धडासी, उभया भुजा ठेवूनी समीपेसी, अग्निप्रवेशाचे सामग्रीसी, स्वयंशायित्यासी मांडिले. असं अशा प्रकारे त्या ठिकाणी मग ते शीर त्या झाडाला जोडले गेलेले, बाकीचे उपचार त्या ठिकाणी केले गेलेले. सुलोचना माता काय करू लागले ऐका.